सो स्टुडंट, नाव लेट्स सी अवर केपलर्स लॉज ऑफ मोशन. तर बघा, आपण आता सेंट्रिपिटल फोर्स बघितलेला आहे, सर्क्युलर मोशन बघितलं. तर आता आपण बघणार आहोत की केपलर्स लॉज ऑफ मोशन. तर याला प्लॅनेटरी लॉज ऑफ मोशन असं सुद्धा म्हटलं जातं. तर आता हे का म्हटलं जातं आणि नेमकं काय आहे? तर आता त्याला एकदा डिटेलमध्ये बघू आपण. तर बघा, आता केपलरचा फर्स्ट लॉ आपल्याला दिलेला आहे की ऑल द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट विथ द सन इज ॲट द वन ऑफ द एंड ऑफ द फोकाय. तर आपल्याला असा फर्स्ट लॉ आपल्याला दिलेला आहे केपलरचा. मग आता हा फर्स्ट लॉ नेमका काय शो करतो आणि याचा मिनिंग काय आहे, तर आपण ते बघून घेऊ. तर बघा, पहिले वर्ड टू वर्ड आपण समजून घेऊ. ऑल द प्लॅनेट्स म्हटलेले, ऑल द प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन. आपल्याला माहिती आहे ऑल प्लॅनेट सनच्या अराउंड रिव्हॉल्व करत असतात, राईट. पण आता याच्यामध्ये बघा, इथे काय म्हटलेले, ऑल द प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट. आता इन अन इलिप्टिकल ऑर्बिट हा वर्ड तुमच्यासाठी नवीन आहे. इलिप्टिकल, इलिप्स मीन्स काय होतं? तर बघा, आता पहिले ते समजून घेऊ आपण इलिप्स काय असतो. सो आता इलिप्स समजण्यासाठी आपल्याला इथे एक फिगर घ्यावं लागेल. सो इथे आपण घेतोय, एक कोन घेतोय. कोन माहिती आहे तुम्हाला हा? तर आता आईस्क्रीमचा कोन म्हणू शकता किंवा तुम्ही बर्थडे कॅप म्हणू शकता. ही आपण उलटी ठेवलेली आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे जेव्हा आपण ही कॅप ठेवतो, तर यामध्ये बघा, या कॅपमध्ये जर आपण या कॅपला असा कट केलं, तर कट केल्यानंतर इथे जो पोर्शन आपल्याला दिसून येतो, तर या पोर्शनला आपण म्हणणार इलिप्स, ठीक आहे. तर आता तुम्ही जर हा पोर्शन एक केअरफुली ऑब्झर्व केला, तर या पोर्शनला आपण इलिप्स म्हणू शकतो. आणि यामध्ये तुम्हाला दोन पॉइंट्स दिसतात. दोन पॉइंट्स जे असतात त्याला म्हणतात F1 आणि F2. तर ते पॉइंट्स दुसरं तिसरं काही नाही आहे, ते काय फोकस पॉइंट्स आहेत, ठीक आहे. त्याला फोकस म्हणतात. जसं बघा, सर्कल असतो, सर्कलला एक सेंटर पॉइंट असतो. तशाच प्रकारे इलिप्सला दोन पॉइंट्स असतात, F1 आणि F2. तर आता F1 F2 दीज आर द टू फोकस, ठीक आहे. आता जसं की आपण इथे म्हणू शकतो बघा, आता जर एक फोकस असेल, वन फोकस, सो आपण इट इज अ सिंग्युलर वर्ड, ठीक आहे, सिंग्युलर. आणि जर का दोन फोकस असतील, तर त्याच्यासाठी एक शब्द आहे, म्हणजे त्याचा प्लुरल वर्ड. त्याचा प्लुरल काय असतो? तर त्याचा प्लुरल आहे फोकाय. तर बघा, याच्यामध्ये आपल्याला लॉ मध्ये हा वर्ड आलेला आहे की फोकाय म्हणजे सन इज ॲट द वन ऑफ द एंड ऑफ फोकाय. म्हणजे या दोन पॉइंटच्या एका एंडवर, कुठल्याही एका पॉइंटवर काय सन मेन्शन केलेलं आपल्याला, सन आहे आणि त्या सनच्या अराउंड सर्व प्लॅनेट फिरतात. म्हणजे बघा, तर हे कशा प्रकारे राहील आपला? तर अशा प्रकारे हा इलिप्स राहणार आणि या इलिप्स मध्ये एका फोकायवर सन राहणार आणि बाकी प्लॅनेट्स त्याच्या अराउंड असे इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरणार. आलं लक्षात? तर अशा प्रकारे आपली सोलार सिस्टीम ही बनलेली आहे. त्यामध्ये सन एका फोकस पॉइंटवर आहे दोन्हीपैकी आणि त्याच्या अराउंड ऑल प्लॅनेट्स रिव्हॉल्व करतात. तर अशा प्रकारे फर्स्ट लॉ इथे आपला झालेला आहे. लक्षात आला असेल तुमच्या आता इलिप्स काय असतो, फोकाय काय आहेत आणि प्लॅनेटची मोशन कशी आहे सनच्या. सो स्टुडंट, नाव लेट्स सी अवर सेकंड केपलर्स लॉ. तर आता दुसरा जो केपलरचा लॉ दिलेला आहे तो कोणता आहे बघा. आता इथे द लाईन जॉईनिंग द सन अँड द प्लॅनेट्स स्वीप्स आउट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. तर आता हा समजून घेण्यासाठी आपल्याला इथे एक इलिप्स ड्रॉ करावं लागेल. सो आता मी इथे एक इलिप्स घेतो. तर अशा प्रकारे हा आपला इलिप्स आहे, ठीक आहे. आणि या इलिप्सचे जे दोन फोकस पॉइंट असतात त्याच्यापैकी मी इथे एक सन मेन्शन करतो. तर हा सन आहे आणि या सनच्या अराउंड एक एक प्लॅनेट. आता हे जो प्लॅनेट आहे हा काय करतो, गोल 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 सनच्या अराउंड इथे असा इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतो. तर अशा प्रकारे बाकीचेही प्लॅनेट्स याच्या अराउंड गोल फिरतात. तर बघा, आता इथे आपल्याला काय म्हटलंय, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. सो आता मी सन पासून काय करतो, या प्लॅनेट पर्यंत अशी एक लाईन ड्रॉ करून घेतो. सो आता ही जी लाईन ड्रॉ केलेली आहे, तर या लाईन, आता जसा जसा प्लॅनेट इथे फिरणार तशा प्रकारे ही लाईन सुद्धा या प्लॅनेट सोबत इकडे जाणार. सपोज करा ए पोझिशन पासून तर बी पोझिशन पर्यंत जर का प्लॅनेट आला इथून, तर हा इथपर्यंत आला, तर ही लाईन सुद्धा कशी राहील, या सन पासून अशा प्रकारे इथे, म्हणजे हा जो एरिया आहे, तर हा एरिया काय केलेला आहे, या प्लॅनेटने स्वीप आउट केलाय, म्हणजे ट्रॅव्हल केलेला आहे. तर या एरियाला मी म्हणतो A1 नावाचा एरिया आहे. आणि हा एरिया कव्हर करण्यासाठी या प्लॅनेटला टाइम लागलाय, सपोज करा 5 मंथ्स, ठीक आहे. 5 मंथ्स एवढा टाइम या प्लॅनेटला इथून इथपर्यंत जाण्यासाठी लागलाय, तर असं मी म्हणू शकतो. तर सिमिलरली जर का हा प्लॅनेट आता या पोझिशनला असेल, सपोज करा सी, तर ही जी लाईन आहे आणि या सी पोझिशन वरून
तर डी पोझिशन पर्यंत जर प्लॅनेट ट्रॅव्हल करतो आणि इथे जर का हा एरिया कव्हर करतो, तर हा जो कव्हर केलेला एरिया आहे, तर हा ट्रॅव्हल करण्यासाठी त्याला, हा सपोज करा एरिया A2 आहे आणि ट्रॅव्हल करायसाठी 5 मंथ्स लागत आहेत. तर सिमिलरली हा एरिया आणि हा एरिया इक्वल असेल असं आपण म्हणू शकतो. कारण बघा, हा प्लॅनेट जेव्हा इथून जात असतो तेव्हा स्लो स्लो ट्रॅव्हल करतो आणि जेव्हा सनच्या जवळच्या एरियामध्ये असतो तेव्हा हा फास्ट ट्रॅव्हल करतो. म्हणजे अशा प्रकारे बघा, इथून जर हा निघला तर इथून एवढा एरिया जो आहे हा फास्ट करतो, इथून हळूहळू हळूहळू जातो, परत इथून फास्ट करतो, परत हळूहळू जातो. तर अशा प्रकारे याचं काय होतंय, ट्रॅव्हलिंग चालू असते. म्हणजे इथे हा जो एरिया आहे दूरचा, तर हा स्लो स्लो कव्हर होतो. त्यामुळे हा जो एरिया इतका कव्हर करायला सेम टाइम आणि सेम एरिया लागतो. इकडे बघा, इतका टाइम जर इथे स्पेंड केला तर इथे सुद्धा तेवढाच टाइम आहे आणि हा एरिया जो असणार आहे दोन्ही पण इक्वल असणार आहे. सो आपण इथे म्हणू शकतो AB जो एरिया आहे इक्वल्स टू CD. म्हणजे हा ट्रॅव्हल करण्यासाठी याला सेम टाइम लागतो. सिमिलरली जर सन या ई पोझिशनला आहे आणि इथून जर सपोज हा गेला F पासून E पर्यंत असं सपोज करू आपण, तर इथे जो हा एरिया ट्रॅव्हल केलेला असेल, तर हा एरिया ट्रॅव्हल करण्यासाठी सुद्धा त्याला 5 मंथ्स एवढा टाइम जर लागला असेल, तर हा A3 एरिया सुद्धा या एरियाच्या इक्वल असणार आहे असं आपण म्हणू शकतो. सो इथे FE सुद्धा आपण इक्वल याच्या दाखवू शकतो. तर अशा प्रकारे बघा, याचा जे ट्रॅव्हलिंग असते प्लॅनेटचं सनच्या अराउंड असं राहते. म्हणून याला सेकंड लॉ अशा प्रकारे मेन्शन केलेला आहे. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स आउट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. सो स्टुडंट, लेट्स सी अवर थर्ड केपलर्स लॉ ऑफ मोशन. तर आता तिसऱ्या लॉ मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ द सन फ्रॉम द प्लॅनेट किंवा प्लॅनेट फ्रॉम द सन असं आपण म्हणू शकतो. म्हणजे सिम्पली आपण जर बघितलं तर इथे काय दिलेलं आहे आपल्याला, टी स्क्वेअर. बघा, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. हा झाला आपला केपलरचा तिसरा लॉ. आता या फॉर्म्युल्यावरून आपण डायरेक्टली सांगू शकतो. आता हा समोर आपण जेव्हा न्यूमरिकल सोडू ना, तर त्यामध्ये याचा उपयोग होणार आहे आपल्याला. तर तो कशा प्रकारे होणार आहे हे आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करताना बघू. तर तुम्हाला फक्त या स्टेटमेंटवरून किंवा या फॉर्म्युल्यावरून ती पूर्ण स्टेटमेंट लक्षात राहते. कशी, तर बघा, टी स्क्वेअर, टी म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला, टाइम पिरियड. ठीक आहे, टाइम पिरियड. टाइम पिरियड हा आपण टी ने डिनोट करत असतो आणि त्याचा स्क्वेअर घेतलेला आहे. म्हणजे टाइम पिरियडचा स्क्वेअर हा डायरेक्टली प्रपोर्शनलचं साईन दिलेलं आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल टू द कशाला आहे, आर क्यूब. तर आता आर क्यूब म्हणजे काय, मीन डिस्टन्स. सो मीन डिस्टन्स इक्वल टू आर. म्हणजे आता जर आपण एक ऑब्झर्व केलं बघा, आता इथे मी एक डायग्राम थ्रू दाखवतो तुम्हाला. आता हा एक इलिप्स आहे, इथे जर सन हा सिच्युएट केलेला आहे, एक प्लॅनेट आहे, तर त्या प्लॅनेटला पी म्हणतो मी, आणि सन पासूनच त्याचं जे अंतर आहे हे मी आर म्हणतो. ठीक आहे, दिस इज द डिस्टन्स बिटवीन द सन अँड प्लॅनेट. आणि या प्लॅनेटला सनच्या अराउंड गोल फिरून येण्यासाठी लागणारा जो टाइम आहे तो टी आहे. ठीक आहे, सो आता इथे हा टाइम जो आहे, टाइमचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आरचा क्यूब असं या फॉर्म्युले थ्रू आपण सांगू शकतो. म्हणजे याचा टाइमचा जो स्क्वेअर होणार, प्रत्येक प्लॅनेटचा टाइम जसा जसा वाढत जाईल, कारण त्यांचा डिस्टन्स सुद्धा वाढत जाते. सो डिस्टन्स हे क्यूबने वाढत जाते आणि टाइम पिरियड हा स्क्वेअरने वाढत जाते असं आपण इथे म्हणू शकतो. तर याला आपण फर्दर डिटेलमध्ये जर आपल्याला स्टडी करायचं असेल तर आपण नेक्स्ट स्टँडर्डमध्ये याला बघणारच आहोत समोर. सो अशा प्रकारे आपले केपलरचे तिन्ही लॉ हे कम्प्लीट झालेले आहेत. केपलर फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ. तर एकदा रिव्हिजन करू बघा. फर्स्ट लॉ मध्ये आपण काय म्हटलं होतं की ऑल द प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग अराउंड द सन आर इन अन इलिप्टिकल ऑर्बिट. ते सर्व काय करतात, इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरतात. दुसरा लॉ काय होता की लाईन जॉईनिंग द सन अँड प्लॅनेट स्वीप्स आउट इक्वल एरिया इन इक्वल टाइम. म्हणजे त्यांना इक्वल टाइम लागतो इक्वल एरिया स्वीप आउट करायला. आणि तिसऱ्या लॉ मध्ये आपण सांगितलं टाइम पिरियडचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मीन डिस्टन्सचा क्यूब. आलं लक्षात. तर अशा प्रकारे आपण तिन्ही लॉ आहे बघितलेले. आता बघू आपला नेक्स्ट टॉपिक. काय, के कॉन्स्टंट आहे का, मग आता कुठं टाकू दे. आणि आता इथं आपण बघू नेक्स्ट टॉपिक. झालं, पण तिन्ही लॉ पण झाले.
तर अशा प्रकारे आपला हा तिसरा लॉ सुद्धा झालेला आहे. आणि बघा इथे जो आपल्याला तसेच टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब दिलेलं आहे ना, याला आपण असं लिहू शकतो टी स्क्वेअर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल काढून इक्वल्स टू चा साइन के आणि आर चा क्यूब. तर यामध्ये के जो दिलेला आहे इट इज द केपलर्स कॉन्स्टंट. केपलर्स कॉन्स्टंट असं आपण इथे म्हणू शकतो. ठीक आहे. तर हा के जो असणार आहे केपलरचा कॉन्स्टंट आहे. म्हणजे अशा प्रकारे याचा आता समोर फॉर्म्युलामध्ये आपण यूज करू. सो सिम्पली आपण असंही लिहू शकतो याला के इक्वल्स टू टी स्क्वेअर डिवाइड बाय आर क्यूब. तर के ची जी व्हॅल्यू आहे किंवा टी स्क्वेअर बाय आर क्यूब ची व्हॅल्यू आहे के आहे म्हणजे केपलर्स कॉन्स्टंट. तर फॉर्म्युलामध्ये आपण किंवा सोडवताना इक्वेशन्स असं आपण के पुट करू शकतो याच्या जागेवर. तर आता अशा प्रकारे आपला तिसरा लॉ हा कम्प्लीट झालेला आहे. आता बघू आपला नेक्स्ट टॉपिक.